नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ऑनलाईन पोलीस भरती या कोर्समध्ये. मित्रांनो, लसावी मसावीवरचे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये शाब्दिक उदाहरणं पाहणार आहोत. तर शाब्दिक उदाहरणामध्ये लसावी मसावी कशा पद्धतीने प्रश्न विचारतात ते सर्व प्रश्न आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये 10 प्रश्न घेणार आहोत. तर तुम्ही पहिल्यापासून जर व्हिडिओचे बघितले मित्रांनो, तर सर्व टाईप मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. सर्व टाईपवरचे एक दोन उदाहरणं घेतलेले आहेत. ते तर तुम्ही व्यवस्थित बघितले तर तुम्हाला अंदाज येईल की कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही पहिल्या टाईप पासून शेवटच्या टाईप पर्यंत बघितले तर सर्वच प्रश्न हे एक्झाम मध्ये विचारले जातात. आता आपण अभ्यास करतोय पोलीस भरतीच्या या वर्षीचा, त्यावेळेस कसा प्रश्न विचारला जाईल तर तुम्ही बघितले प्रश्न असतं रिपीट होतात. तर पोलीस भरतीमध्ये रिपीट होणारे प्रश्न हे सर्व सारखेच असतात, परंतु फक्त व्हॅल्यू हे चेंज झालेले असतात. कॉन्सेप्ट एकच असतो, उदाहरणं वेगवेगळे असतात असं नाही, फक्त व्हॅल्यू चेंज असतात, फॉर्मॅट एकच असतो. त्याच्यावर आधारित तुम्हाला सर्व प्रश्न सॉल्व्ह करावे लागतील. आजचा जो व्हिडिओ असेल, आजचा जे पार्ट असतील, फक्त याच्यात शाब्दिक उदाहरणं असतील, म्हणजे तुमचं संपूर्ण लसावी मसावी प्रकरण आज या ठिकाणी समाप्त होईल. ठीक आहे. तर जेवढे काही व्हिडिओ असतील, जेवढे काही पार्ट असतील टाईप वाईज, ते सर्व तुम्ही वहीवर नोट डाऊन करा, व्यवस्थित सॉल्व्ह करा, एक चांगली नोटबुक बनवा, परत त्या व्हिडिओची प्रॅक्टिस करा, ते उदाहरणं बघा, व्हिडिओ परत पहा, म्हणजे तुमचे ते व्हिडिओवरचे जे प्रश्न असतील ते प्रश्न तोंडीपाठ होऊन जातील. ठीक आहे. त्याला सोडवण्याची पद्धती तुमच्या लक्षात येऊन जाईल. ओके, चला आजच्या सेशनचा आपण पहिला प्रश्न पाहूया. पहिला प्रश्नामध्ये काय म्हटले, एका करंडीतील पेरूंचे 8 किंवा 9 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 3 पेरू उरतात. तर पहा, अशा पद्धतीचा जो प्रश्न होता, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण 2 प्रश्न बघितले. प्रत्येक वेळेस बाकी किती उरते 3, आणि पेरूंचे किती गट म्हटले 8 किंवा 9. म्हणजे दिलेल्या संख्यांचा लसावी काढून त्याच्यामध्ये जर बाकी मिळवली तर त्यांचे ते तेवढे गट, किंवा 8चे गट जेवढे बनतील तेवढे, तरी सुद्धा 3 पेरू उरतात. 9चे गट केले तरी सुद्धा 3 पेरू उरतात. ते कसं आहे ते समजून घेऊ. आता क्रमवार ज्या क्रमवार संख्या असतात त्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारा इतका असतो. आपल्याला 8 किंवा 9 म्हटलंय म्हणजे 8 आणि 9 यांचा काय काढावं लागेल, लसावी काढावं लागेल. 8 व 9 चा लसावी, 8 व 9 चा लसावी. आणि तुम्हाला माहितीये क्रमवार संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारा इतका असतो. तर 8 गुणिले 9 म्हणजे 9 किती आला 72. तर या ठिकाणी लसावी किती मिळाला 72. आणि प्रत्येक वेळेस काय उरतायत, तर प्रत्येक वेळी 3 पेरू उरतायत. तर कमीत कमी किती पेरू असतील, तर कमीत कमी पेरू. ठीक आहे. तर जो लसावी असेल त्याच्यामध्ये किती मिळवा, 3 मिळवा. लसावी असेल त्याच्यामध्ये जे उरतात, बाकी जेवढे उरते ते मिळवा. 72 आणि 3 किती आले 75. तर त्याच्यात कमीत कमी किती पेरू असतील 75. आता ह्या 75चे तुम्ही 8चे गट बनवले तरी सुद्धा 3 उरतात, आणि 9चेही गट बनवले तरी सुद्धा 3 उरतात. कसे पहा, मी या 75ला 8 ने भाग दिला. ठीक आहे. 8 9 72 किती उरले 3 छेदस्थानी 8. ठीक आहे. परत मी या 75ला 7 ने भाग दिला. ठीक आहे. 9 ने भाग दिला. 9 8 72 किती उरले 3 छेद 9. आता या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित विचार केला मित्रांनो, तर याच्यात काय म्हटलंय पहा, 8चे गट केले तर 9 बनतील आणि बाकी किती उरतील 3. म्हणजे 8 पेरूंचे किती गट बनतील 9. बरोबर, म्हणजे झाले 72 आणि उरले किती मग 3. आणि 9चे गट बनवायला सांगितले तर 9चे किती बनतील 8, तरी बाकी किती उरतात 3. 8चे किती गट बनतील 9, 8 जोड्या बनतील पेरूंचे, तरी सुद्धा किती उरतायत पेरू 3 उरत आहेत. म्हणजे याचा अर्थ कमीत कमी किती पेरू असणं आवश्यक आहे, 75 पेरू असणं आवश्यक आहे. किंवा ह्या प्रश्नामध्ये जर तुम्हाला 75 दिलेलं असेल, ठीक, 75 दिला नसेल तर
75चं मल्टिपल गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 4, 75च्या मल्टिपल मध्ये पटीमध्ये, आणि त्याच्यामध्ये किती ऍड करावे लागतील, +3 +3 आणि +3. जे आपण मागचा प्रश्न बघितला त्याच्यामध्ये हा प्रश्न अवेलेबल होता. ओके, तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय मिळालं, पर्याय क्रमांक 2 75, नवी मुंबई पोलीस 2016 मध्ये. आता या ठिकाणी जर असं विचारलं असतं 75 ऑप्शन राहिला नसता तर 153 जर ऑप्शन राहिला तर तेही या प्रश्नाचं उत्तर आलं असतं. कसं, 75 दुनी 150, 150 आणि त्याच्यामध्ये 3 मिळवले तर किती आला, 153. म्हणजे ऑप्शन सोडून जर दुसरे अदर ऑप्शन राहिले असते तर त्या ठिकाणी किती आला असता, 153 हे आपलं उत्तर आलं असतं. किंवा 153 जर असला तर 75 गुणिला 3 करून त्याच्यामध्ये 3 मिळवलं तर तेही त्या संख्येचं उत्तर राहिलं असतं. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न पहा, एका टोपलीतील फुलांच्या 12, 15 किंवा 18 याप्रमाणे फुलांच्या माळा केल्यास प्रत्येक वेळी किती फुले उरतात, 3. तर त्या टोपलीत कमीत कमी किती फुले असतील. मागच्या प्रश्नामध्ये सुद्धा पहा कमीत कमी हा वर्ड होता मित्रांनो, म्हणून दिलेल्या संख्यांचा लसावी काढला. या प्रश्नामध्ये पहा इथं पण काय म्हटलंय, कमीत कमी. ओके, तर कमीत कमी वर्ड आला तर लक्षात घ्या दिलेल्या संख्यांचा लसावी काढा आणि प्रश्न समजून घ्या, बाकी जेवढी उरत असेल तेवढी बाकी त्या ठिकाणी मिळवा. मग आता आपल्याला 12, 15 आणि 18 यांचा लसावी काढूया. 12, 15 आणि 18 यांचा लसावी काढूया. ठीक आहे, कशाने भाग देऊया, 2 द्या किंवा 2 15 जाणार, 3 तिघांना जाईल. कॉमन सामायिक अवयव काय निघाला, 3. 3 × 12, 3 × 5 15, 3 × 18. त्याच्यानंतर 2 दिला, 2 × 4, 5 ला जात नाही, जसा तसा 2 × 6. ओके, आता लसावी काय मिळाला, कारण 2, 5, 3 मध्ये एकही सामायिक अवयव नाही कारण त्या मूळ संख्या आहेत. ओके, लसावी पहा कोणाकोणाचा गुणाकार, 3, 2, 2, 5, 3. 3 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 5 गुणिला 3. गुणाकार करत असताना मी तुम्हाला सांगितलंय 5 आणि 2 ची जी जोडी असतील त्याचा गुणाकार काय मिळतो, 10. तर आपल्याला बाजूला ठेवायचं. ठीक आहे, 3 दुनी 6, 6 त्रिक 18 आणि त्याच्यामध्ये 5 दुनी 10 वरचा 1 0. तर लसावी किती मिळाला, 180. आणि प्रत्येक वेळेस किती उरतात फुलं, 3 फुले उरतात. तर कमीत कमी किती फुले, तर एकूण फुले, त्याला कमीत कमी म्हटलं एकूण फुले. ठीक आहे, लसावी किती आला तुमचा, 180 आणि त्याच्यामध्ये जर 3 मिळवला तर किती येईल उत्तर, 183. किती उत्तर येईल, 183. तर या प्रश्नाचं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 2 183. समजलं सर्वांना. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करावा लागेल मित्रांनो. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 53 पहा, अशी लहानात लहान संख्या, लहानात लहान म्हणजे काय, लसावी. जिला पण शब्द आला पहा, 15 ने भागल्यास बाकी 5 उरते, 21 ने भागल्यास बाकी 11 उरते व 28 ने भागल्यास बाकी 18 उरते. तर ह्या ठिकाणी हा जो प्रश्न आहे याचा टाईप हा चेंज झालेला आहे. मागचा जो प्रश्न होता वेगळा होता. आता ह्या ठिकाणी पहा टाईप चेंज झाल्यामुळे लक्षात घ्या लसावीच काढायचा आहे, परंतु कशा पद्धतीने तर आपण तो सर्वात अगोदर समजून घेऊ. सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी जो फरक असायला हवा तो फरक सर्वांचा सारखा यायला हवा. कसा फरक, आता 15 ने भागल्यास बाकी किती उरते 5, तर 15 मधून 5 मायनस करा, फरक किती आला 10. त्याच्यानंतर 21 ने भागल्यास बाकी किती उरते 11, तर याच्यातलाही फरक किती उरला 10. त्याच्यानंतर 28 ने भागल्यास बाकी किती उरते 18 उरते, म्हणजे याही ठिकाणी फरक किती आला 10. तर यांच्यातला जो फरक आहे तो सर्वांचा फरक हा नेहमी सारखा यायलाच हवा, तरच आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर काढता येईल. मग त्याच्यानंतर काय करणार, त्याच्यानंतर पहा 15, 21 आणि 28 यांचा काय काढायचा लसावी. 15, 21 आणि 28 यांचा काय काढूया लसावी.
आता यांचा जर कॉमन अवयव बघितला, 2 तर 15ला भाग जाणार नाही, 21ला राहणे 28ला जाईल. परंतु 3 जर बघितलं, 3 15ला जाईल, 21ला जाईल, परंतु 28ला जाणार नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीने या सर्व संख्यांना भाग जाणार नाही. म्हणून आपण 2 संख्यांना भाग देखील देऊया. 3 भाग दिला, 3 5 15, 3 7 21. त्याच्यानंतर 28ला पहा जसा आहे तसा लिहिला. पुढची मूळ संख्या काय घेतली, 7. 5ला जाणार नाही, 7 1 7, 7 4 28. 7 काय घेतला, कारण 7च्या टेबलमध्ये 28 येतो. आता याचा लसावी पहा, यांचा लसावी काय मिळाला आपल्याला, याचा गुणाकार 7 त्रिक 21 आणि 5 चौक 20. 7 त्रिक 21 आणि 5 चौक किती आला, 20. 21 दुनी 42, त्याच्यावर 0, किती मिळाला लसावी, 420. लसावी किती मिळाला, 420. आणि प्रश्नामध्ये म्हटले अशी लहानात लहान संख्या शोधा. ठीक आहे, मग ती संख्या आपल्याला शोधायची असेल तर लक्षात घ्या, ती संख्या कशी काढायची, अशा टाइप मध्ये जो लसावी असेल तो लसावी लिहा आणि त्याच्यातून काय मायनस करा, फरक मायनस करा. लसावी मधून फरक कोणता, जो फरक आपण काढलेला असतो तो. मग आता लसावी किती आला तुमचा, 420. त्याच्यातून फरक मायनस केला 10, तर काय उत्तर येईल मित्रांनो, 410. काय येईल उत्तर, 410. तर अशा पद्धतीने जे प्रश्न आपल्याला उदाहरणामध्ये दिलेले असतात की ज्याला भागून बाकी एवढे उरते, की 11ने भागून 10 उरले, 15ने भागून जी बाकी उरते त्यांच्यातला जो फरक असेल तो फरक कसा यायला पाहिजे, कॉन्स्टंट यायला पाहिजे, समान यायला पाहिजे, तरच आपण त्या प्रश्नाला सॉल्व्ह करू शकतो. मग नंतर काय करायचं, त्या संख्यांचा लसावी काढायचा, त्या लसावी मधून तुम्ही काय मायनस करा, फरक मायनस करा, म्हणजे ते संख्या तुम्हाला मिळेल. हा पर्याय क्रमांक 2 आहे. ठीक आहे, चंद्रपूर पोलीस 2017 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, शाब्दिक प्रश्न समजला सर्वांना. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 54. प्रश्न क्रमांक 54 पहा. एका संख्येला 12ने भागल्यास बाकी 7 उरते. 12ने भागल्यास बाकी काय उरते, 7, म्हणजे फरक काय आला, 5. त्याच्यानंतर 15ने भागल्यास बाकी 10 उरते. 15ने भागल्यास बाकी 10 उरते. याही ठिकाणी किती आला फरक, 5. आपण फरक काढतो, लक्षात घ्या. ती संख्या कोणती, तर यांच्यातला जो फरक आहे तो समान यायला हवा. आता ती संख्या विचारली म्हणजे आपल्याला 12 आणि 15 यांचा काय काढावा लागेल, लसावी. मग 12 व 15 यांचा लसावी काढला. लसावी पहा, 3ने भाग दिला, 3 चौक 12, 3 5 15. लसावी किती मग याचा, लसावी बरोबर 4 5 20, 20 त्रिक 60, या सर्वांचा गुणाकार. 4 त्रिक 12, 12 5 60. लसावी किती मिळाला, 60 मिळाला. आता आपल्याला ती संख्या पाहिजे, तर लक्षात घ्या, ती संख्या जी लसावी असेल त्याच्यातून फरक मायनस करा. लसावी मायनस फरक. लसावी किती आला बरोबर, लसावी आला तुमचा 60 आणि फरक किती आला, 5. 60 मधून 5 गेले किती आला, 55. तर या प्रश्नाचं उत्तर काय मिळालं, 55. समजलं. तर या पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि हाही प्रश्न विचारला रायगड पोलीस 2017 मध्ये. समजलं सर्वांना, व्यवस्थित लिहून घ्या. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 55. एका डब्यात काही चॉकलेट आहेत. 12 मुलांना प्रत्येकी सारखे चॉकलेट वाटले तर 8 चॉकलेट उरतात. जर डब्यातील 14 मुलांना सारखे वाटले, डब्यातील चॉकलेट 14 मुलांना सारखे वाटले तर 10 चॉकलेट उरतात. तर त्या डब्यात किती चॉकलेट आहेत. म्हणजे याही ठिकाणी तुम्हाला काय काढावं लागेल, फरक काढावा लागेल. काय काढावं लागेल मित्रांनो, फरक. आता पहा, 12 मुलांना वाटले तेव्हा 8 चॉकलेट उरतात, म्हणजे 12 मधून 8 गेला 4. त्याच्यानंतर 14 चॉकलेट जर वाढले प्रत्येकीला तर किती चॉकलेट उरतात, 10. 14 मधून 10 गेले 4. तर याही ठिकाणी फरक किती आला, 4. 12 आणि 14 तुम्हाला यांचा काय काढावा लागेल, लसावी. आणि लसावी मध्ये किती मायनस करावे लागतील, 4. तर हा प्रश्न तुम्हाला उमगला असेल. व्यवस्थित स्वतःहून सॉल्व्ह करा. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 56 पहा. अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की जिला 8 ने भागल्यास
बाकी 4 उरते, 12 भागल्यास बाकी 8 उरते व 15 भागल्यास बाकी 11 उरते. तर ती संख्या कोणती? तर हाही प्रश्न आपण घेतलेला आहे, मागे 2 प्रश्न तेच घेतले. ठीक आहे, परंतु तरी हा प्रश्न मी सॉल्व्ह करून दाखवतो. ओके, 8 भागल्यास बाकी 4 उरते, 8 भागल्यास बाकी 4 उरते म्हणजे फरक किती आला? 4. 12 भागल्यास बाकी 8 उरते, फरक किती आला? 4. त्याच्यानंतर 15 भागल्यास बाकी किती उरते? 7. 15 भागल्यास बाकी किती उरते? 11 उरते. तर या ठिकाणी किती आला? 4. यांचा जो फरक आहे तो कसा यायला हवा? समान यायला हवा. त्याच्यानंतर काय करणार? दिलेल्या संख्यांचा लसावी काढा. म्हणजे कोणाकोणाचा? 8, 12 आणि 15. 8चा लसावी काढूया. त्याच्यानंतर 12, 8, 12, 15 या सर्वांचा लसावी. ओके, 2 ने भाग दिला, कॉमन अवयव येणार नाही यांच्यामध्ये. ठीक आहे, 2 चौक 8, 2 सक 12, 15 ला जाणार नाही. त्याच्यानंतर 3 ने भाग दिला, 4 ला जाणार नाही. 3 दुनी 6, 3 5 15. परत 4 आणि 2 मध्ये 2 कॉमन निघेल. 2 दुनी 4, 2 1 2, 2 5 5. ठीक आहे, त्याच्यानंतर या सर्वांचा गुणाकार करावा लागेल. यांचा लसावी किती आला पहा. लसावी इज इक्वल टू 5 गुणिले 2 10, याला बाजूला घ्या. 3 दुनी 6, 6 दुनी 12, 12 गुणिले 10 म्हणजे किती आला? 120. 120 काय आला तुमचा? आला लसावी आला. आता आपल्याला ती संख्या शोधायची आहे लहानात लहान, बरोबर. मग ती लहानात लहान संख्या शोधायची आहे, तर लक्षात घ्या. ठीक आहे, लहान संख्या काय करणार? लसावी मधून तो फरक मायनस करूया. लसावी किती आला? 120. त्याच्यातून फरक किती आला? 4. तर किती आला मित्रांनो? 116. किती आला? 116. ठीक आहे, तर 116 पाहूया. पर्याय क्रमांक 1 मध्ये 116 आहे. तर बुलढाणा पोलीस 2017 मध्ये हा प्रश्न विचारला आहे. आता पडताळा पाहूया. 116 ला जर तुम्ही 8 ने भाग दिला तर बाकी काय उरेल पहा? 4 उरेल. चेक करूया. 8 1 8, किती उरले? 2 आणि 1 3. 8 चौक 32, किती उरले? 4. 46 8 पहा, बाकी काय उरले? 4. त्याच्यानंतर जर 116 ला जर तुम्ही 12 ने भाग दिला तर बाकी किती उरायला पाहिजे? 8. तर 12च्या टेबल मध्ये 116, 12 नाम अष्टोश होतो म्हणजे 108. 116 मधून जर 108 गेला तर बाकी 8 उरली, तर छेदस्थानी 12. याही ठिकाणी 8 उरला, याही ठिकाणी 4. तसाच तुम्ही जर 15 ने भाग दिला 116 ला, 116 ला 15 ने भाग दिला तर तुम्हाला मिळेल काय? बाकी उरेल त्या ठिकाणी 11 बाकी उरेल. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला हे पडताळा सुद्धा मी सोडून दाखवलेला आहे. तर काय करायचं? अशा उदाहरणामध्ये जो फरक असतो तो फरक काढायचा, त्यांच्यातला डिफरन्स काढायचा आणि दिलेल्या संख्यांचा लसावी काढून त्याच्यातून तो फरक मायनस करा म्हणजे तुम्हाला ती संख्या मिळेल. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 57. पहा, प्रश्न चेंज झाला. आता माधवकडे 3 घड्याळ आहेत. प्रत्येक घड्याळातील अलार्म अनुक्रमे 12, 15, 18 मिनिटांनी वाजतात. ज्यावेळेस असे प्रश्न आले मित्रांनो, लाईट चमकतात, बेल देतात किंवा अलार्म देतो, हे तेच प्रश्न आहे. अशा प्रश्नामध्ये फक्त त्यांचा लसावी काढा. काही वेळेस तुम्हाला त्यांची वेळ दिलेली असते, तो लसावी काढून मिनिट असतील तर तासामध्ये कन्वर्ट करा. ठीक आहे, आणि ते तेवढे मिनिट तुम्ही तेवढे तास तुम्ही थोडे पुढे घेऊन चला. ओके, तर तेवढी वेळ असेल. तोच प्रश्न ह्या प्रश्नात दिलेला आहे. जर सकाळी 7 वाजता 3ही अलार्म एकाच वेळी वाजले असतील, म्हणजे सकाळी 7 वाजता तिघेही ते अलार्म एकाच वेळी वाजतायत, जे 12 मिनिटांनी, जे 15 मिनिटांनी आणि 18 मिनिटांनी जे वाजायचे ते कम्प्लीट 7 वाजता एकत्र अलार्म दिले, तर अशी कोणती वेळ असेल की 7 नंतरची की तिघी बेल एकाच वेळेस अलार्म देतील? तर पुन्हा 3 अलार्म एकाच वेळी किती वाजता वाजतील? ठीक आहे, तर चंद्रपूर पोलीस 2017 मध्ये हा प्रश्न विचारलाय. सकाळी 10 वाजता, सकाळी 11 वाजता, 9 वाजता की 1 AM म्हणजे रात्रीचं. तर या ठिकाणी 1च्या जागेवर 12 AM असेल. सोडून पाहू. दिलेल्या संख्यांचा काय काढायचा? लसावी काढायचा. म्हणजे 12, 15 आणि 18
यांचा काय काढू मित्रांनो, लसावी काढूया. कशाने भाग दिला, 3 भाग दिला. पहा 3 चौक 12, 3 5 15, 3 7 18. त्याच्यानंतर 2 भाग दिला, 2 2 4, 5 ला जात नाही, 2 3 6. आता पुढे लसावी किती आला पहा, लसावी आला यांचा इज इक्वल टू 5 दुनी किती होतो 10, त्याला बाजूला ठेवा. 3 दुनी 6, 6 3 18, 18 गुणिले 10 किती आला 180. आणि हे काय आले मिनिट, कारण आपण 12 मिनिट आणि 15 मिनिट आणि 18 मिनिटांचा लसावी काढला तर ते तिघी 180 मिनिटांनी वाजतील. म्हणजे 180 मिनिटं म्हणजे किती तास, तर मिनिटाला जर तुम्ही 60 ने भाग दिला तर कन्वर्ट हे कशात होतं, तासामध्ये होतं. तर 0 गेला 0 गेला, 6 1 6, 6 3 18, तर किती तास झाले 3 तास. म्हणजे मला सांगा ती कोणती वेळ असेल 7 नंतरची, तर 7 नंतर 3 तासांनी 7 मध्ये जर तुम्ही 3 ऍड केले तर किती वाजले 10, तर किती वाजता ते एकत्र अलार्म देतील 10 वाजता. समजलं. तर अशा उदाहरणामध्ये दिलेल्या अंकांचा लसावी काढा, जी वेळ दिली असेल तेवढी वेळ पुढे सरका, म्हणजे 10 वाजेला ते एकत्र बेल देतील. पर्याय क्रमांक 2. तर हाही प्रश्न विचारलाय चंद्रपूर पोलीस 2017 मध्ये. समजलं मित्रांनो. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढच्या प्रश्नामध्ये काय म्हटले, चर्च मधील 3 घंटा 10 12 15 मिनिटांनी अंतराने वाजतात. जर सकाळी 8:30 वाजता त्या तिन्ही एकदम वाजतात तर त्या पुन्हा केव्हा एकदम वाजतील. मागचा जो प्रश्न आहे तोच प्रश्न या ठिकाणी दिलेल्या संख्यांचा लसावी काढा, जी वेळ येईल. आता या ठिकाणी मिनिटच दिलेलं आहे आणि आपल्याला तास मध्ये दिलेला आहे, तर मिनिटाचा कन्वर्ट कशात करूया, तासामध्ये. 10 12 15, पहिल्यांदा 10 12 15 यांचा लसावी काढूया. 10 12 आणि 15. 5 ने भाग दिला पहा, 5 दुनी 10, 12 ला जात नाही, 5 3 15. त्याच्यानंतर 3 ने भाग दिला, 2 जसाच तसा, 3 चौक 12, 3 1 3. त्याच्यानंतर 2 ने दिला, 2 1 2, 2 2 4, 2 1 2. ओके, मग आता या ठिकाणी पहा लसावी काय येईल बरं, डायरेक्टली गुणाकार करा. 5 आणि 2 चा गुणाकार बाजूला ठेवा, म्हणजे जेणेकरून त्याचा गुणाकार 10 येतो. 3 दुनी 6 आणि 10, 6 गुणिले 10 किती आले 60 मिनिटं. आता 60 मिनिटं म्हणजे किती तास होतो, 1 तास. 7 मिनिटं नंतर काय होतो, सॉरी 7 मिनिटं म्हणजे किती तास, 1 तास. आता 8:30 वाजता वाजले, त्याच्यात जर 1 तास ऍड केला तर किती वाजतील 9:30. सकाळी किती वाजता ते एकत्र बेल देतील, सॉरी ओके एकत्र वाजतात, तर किती वाजता वाजतील ते 9:30 वाजता. पर्याय क्रमांक 2. ओके, हा प्रश्न विचारला नवोदय 2006 मध्ये. मागचा त्या टाईप सारखा होता म्हणून तो डाटा या ठिकाणी घेतलेला आहे. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूया. आता पुढचा प्रश्न पहा. पुढच्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय, 36 54 90 यांना निशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती. पहा यांना, बरं यांना निशेष भाग जाणारी, यांनी नाही. जर या ठिकाणी यांनी म्हटलं असतं तर लसावी काढला असता, परंतु यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या म्हणजेच काय असेल, मसावी असेल. तर यांचा आपल्याला मसावी या ठिकाणी काढावा लागेल. 36 54 आणि 90 यांचा लसावी काढा. तर दोघी तिघी संख्या समेत म्हणून 2 ने भाग जाईल. 2 18 36, 2 27 54, 2 45 90. त्याच्यानंतर 18 27 54 45 याला तुमचा 3 ने भाग जाईल. 3 ने भाग देऊया, 3 7 18, 3 9 27. त्याच्यानंतर याला भाग दिला, 3 1 3, एक उरला 3 5 15. परत तुमच्या याला 3 ने भाग जाईल. 3 2 6, 3 3 9, 3 5 15. मसावी विचारलाय म्हणजे सामायिक अवयव. मसावी विचारलाय म्हणजे काय येईल, सामायिक अवयव. तर या सर्वांचा जो गुणाकार असेल ती मोठ्यात मोठी संख्या म्हणजे मसावी असेल. 2 गुणिला 3 गुणिला 3, 3 3 9, 9 2 18. तर या प्रश्नाचं उत्तर काय आलं, 18. की अशी मोठ्यात मोठी संख्या असेल 18 की त्यानेच फक्त या सर्व संख्यांना निशेष भाग जाईल. तर पर्याय क्रमांक किती, 1. तर हाही प्रश्न विचारलाय सोलापूर पोलीस 2016 मध्ये. समजलं मित्रांनो. चला आजच्या सेशनचा शेवटचा प्रश्न पाहूया. शेवटच्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय, शेवटचा प्रश्न असा आहे पहा, अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती जिने आणि मोठ्यात मोठी शब्द आले तर दिलेल्या संख्यांचा मसावी काढावा.
ठीक आहे, आणि 90 69 68 59 आणि 90 69 ला भागल्यास प्रत्येक वेळी बाकी काय उरते 8 शिल्लक राहील. आता अशा टाईपच्या प्रश्नामध्ये काय करायचं मित्रांनो, आता या ठिकाणी मोठ्यात मोठी म्हटलेलं आहे म्हणजे डायरेक्टली दिलेल्या संख्यांचा मसावे नाही काढायचा. बाकी जर उरत असेल मोठ्यात मोठीमध्ये जी बाकी उरत असेल त्या दोघी संख्यांमधून ती मायनस करा. म्हणजे 68 काय हे 59 याच्यातून -8 करा. त्याच्यानंतर 90 69 याच्यातून तुम्हाला किती मायनस लागतील 8. ओके, 9तून 8 गेला 1, 5 जसा तसा 8 आणि 6 आला. ठीक आहे, त्याच्यानंतर 90 69 9तून 8 गेला 1 तर 90 61 तर 68 51 आणि 90 61 तुम्हाला यांचा काय करावा लागेल लसावी काढावं लागेल, सॉरी मसावी काढावं लागेल. तर 68 51 आणि 90 61 यांचा काय करावं लागेल मित्रांनो मसावी काढावं लागेल. आता बाजूला आपण या संख्या घेऊया. 68 51 आणि त्याच्यानंतर 90 61 दोघी संख्या विषम आहेत म्हणजे याचा अर्थ 2 ने भाग जाणार नाही. 3 ने भाग जाण्यासाठी 3ची कसोटी काय म्हणते की तिघांचे बेरजेला 3 ने भाग जायला पाहिजे. 8 आणि 7 14 14 आणि 5 19 आणि 20 याला 3 ने जाणार नाही आणि आपल्याला मसावी विचारला आहे. 5 ने जाणार नाही कारण 5च्या कसोटी काय आहे की शेवटी एकक स्थानी 0 किंवा 5 असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर 7 येतो, 7 ने भाग देऊन पाहू 68 51 ला 7 ने भाग जातो का. ठीक आहे, 7 8 56 किंवा 7 9 63 किती उरले 5, 7 8 56 होतो ना. ठीक आहे, 7 7 49 किती उरले 5 आणि 1 6 म्हणजे या ठिकाणी 7 ने भाग जात नाहीये. ओके, याला जर 7 ने जात नाही तर त्याला सुद्धा 7 ने जाणार नाही. त्याच्यानंतर मग येतो 11. आता 11 नंतर एक आड एक संख्येचा डिफरन्स यायला पाहिजे तर 6 आणि 5 11 8 आणि 1 9 डिफरन्स तर 11 ने भाग जाणार नाही. त्याच्यानंतर मग येते संख्या तुमची पुढची मूळ संख्या आहे ते 13. ठीक आहे, मूळ संख्या आहे ते 13. 13 ने भाग देऊन पाहू. आता 13 ने जर याला भाग दिला 51 ला 90 ला 61 ला याला कंप्लीट भाग झाला पाहिजे. 13 नंतर आपण देऊ 17, त्याच्यानंतर आपण देऊ 19. आता 68 काय आला 68 51 भागीला 13. आता 13 ने जर भाग दिला तर 13 1 13 13 चौक 52 13 5 65 3 उरले. 13 दुने 26 किती उरले 5, 26 5 आणि 5 10 सॉरी 13 दुने 26 4 आणि 5 9 13 7 91. ठीक आहे, याला 13 ने भाग जातोय. त्याच्यानंतर 90 61 ला भाग देऊन पाहू 13 ने. 63 78 किती उरले 78. 90 मधून 78 गेले 2 आणि 80 आणि ते 2 12. ठीक आहे, या ठिकाणी आला 126. 3 7 91 3 8 1400 13 1700 तर या ठिकाणी आला 13 1700. तर 126 मधून 117 गेला तर 16 मधून 7 गेले, 16 मधून 7 गेला तर 9 या ठिकाणी 0. ओके, म्हणजे 13 ने भाग जातोय. 13 ने या दोघी संख्यांना भाग जातोय. काय केलं मित्रांनो मी या ठिकाणी प्रत्येक मूळ संख्या चेक केल्या कारण 2 3 5 7 पर्यंत मूळ संख्यांचा भाग जाणार नाही. मग पुढच्या 13 घेतल्या. 13 ने जर भाग गेला नसता तर मी डायरेक्टली कोणती संख्या घेतली असती 17. मग या ठिकाणी मी 13 ने जर भाग दिला तर पहा 13 1 13. ठीक आहे, 13 5 65 होतो. 13 5 65. 68 मधून 65 गेला किती उरले 3. त्याच्यावर काय घेतला मी 5 घेतला. ठीक आहे, 13 39 होतो पण चालणार नाही. 13 दुनी 26 13 दुनी किती आला 26. 35 मधून 26 गेला 4 आणि ते 5 किती आले 9. त्याच्यानंतर उरला काय म्हणजे 13 7 91 तर या ठिकाणी आला 7. म्हणजे 13 ने तुमच्या 68 51 ला पूर्ण भाग गेला. बरोबर. त्याच्यानंतर 90 ला देऊया. 13 7 91 होतो म्हणजे जाणार नाही.
63 78 90 मधून 78 गेले, 78 मध्ये 2 मिळवले 80 आणि ते 10 म्हणजे 10 आणि 2 12. त्याच्यावर काय घेतला आपण 6. 13 1700 म्हणजे या ठिकाणी 9 आला. 126 मधून 17 गेला, 16 मधून 7 गेला तर किती उरले 9 उरले आणि त्याच्यानंतर काय आला 1. तर 13 7 91 तर या ठिकाणी 13 7 91. आता 5 2 7 ला 527 आणि 691 ला कशाने भाग जाईल तेही आपण या ठिकाणी चेक करूया. 7 2 9 9 5 14 3 ने जाणार नाही. 9 7 16 16 6 19 याही ठिकाणी 13 ने जाणार नाही. त्याच्यानंतर मग कशाने भाग जाऊ शकतो 527 613च्या मल्टिपल मध्ये इथं कोणती संख्या आहे की त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस बाकी 8 उरेल. सातने भाग दिला तर 7 8 7 8 56 होतो. 7 7 49 2 आणि 3 नाही चालणार. 17 ने दिला तर 527 भागीला 17 17 1 17 17 2 34 52 मधून 34 गेले किंवा 17 तरी 51 होतो. ठीक आहे, एक उरला. 17 ने भाग जातोय. त्याच्यानंतर 17 चौक 68 एक उरतोय. बरोबर. आता या ठिकाणी पहा 13 नंतरची मूळ संख्या कोणती घेतली मी 17. या ठिकाणी 17 ने निश्चित भाग जातोय. 17 तरी किती होतो 51. 52 मधून 51 गेला, एक उरला. 17 1 17. त्याच्यानंतर 17 चौक 68 एक उरला. 17 1 17. म्हणजे या ठिकाणी सामायिक अवयव फक्त 13 आणि 17 कारण 31 आणि 41 मध्ये कोणताही सामायिक अवयव येणार नाही. 13 गुणिला 17 या दोघी संख्यांचा जो गुणाकार असेल ते आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल 13 गुणिला 17. ठीक आहे. 17 तरी किंवा गुणाकारामध्ये असं चेक करा. आता पहा चारही ऑप्शन मध्ये एकक स्थानचा अंक वेगळा आहे. म्हणजे 3 आणि 7 चा जो गुणाकार केला 7 1 21 21 काय आला 1 असा ऑप्शन चेक करा की त्याच्या एकक स्थानी काय असेल 1 असेल. तर पर्याय क्रमांक 2 फक्त एकक स्थानी काय आहे 1 आहे. तर हा प्रश्न विचारला मित्रांनो वाशिम पोलीस 2017 मध्ये. जर गुणाकार करायचा असेल तर करून टाकू. 17 3 51 51 घेतला 1 आजच्याला 5. 17 1 17 17 आणि 5 किती होतो 22. तर गुणाकार किती आला 221. आता या ठिकाणी ह्या ज्या संख्या होत्यात मित्रांनो ह्या संख्या थोड्याशा वेगळ्या होत्यात. म्हणजे मूळ संख्येनेच भाग दिला परंतु कुठे जाऊन पोहोचलो आपण 13 आणि 17 वर. पहा 13 आणि 17 वर जाऊन पोहोचलो. म्हणजे या अशा पद्धतमध्ये तुम्हाला मूळ संख्यांनीच भाग द्यावा लागेल आणि त्यासाठी तुम्हाला 13 17 19 आणि त्याच्या अगोदरचे जेवढे मूळ संख्या असतील त्यांचे पाढेपाठ असणं आवश्यक आहे. ठीक आहे मित्रांनो, लसावी मसावीवरचे सर्व प्रश्न आपण सर्व प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. तर जेवढे प्रश्न विचारले गेले जेवढे टाईप विचारले गेले तेवढे टाईप मी कव्हर केलेले आहेत. जर तुम्हाला अभ्यास करताना असं वेगळा टाईप आढळला लसावी मसावीवरचा की सरांनी हा प्रश्न घेतलेला नाहीये तर तुम्हाला जोही प्रश्न अडचण आली कोणत्याही प्रश्नामध्ये तो प्रश्न मला तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवर सेंड करा. त्या ठिकाणी तुम्हाला मी सोडून दाखवेल. ठीक आहे. चला तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.